सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा. टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा. टोमॅटोचा आंबटपणा कमी होईल. कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम फोडणी खमंग होण्यासाठी फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई जिरे टाका. पदार्थ कुरकुरीत चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणे गरजेचे आहे. भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचं मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा. त्यामुळे भजी खुसखुशीत होतात. वाटणासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका. तळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका. तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका. यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लोअर टाका. तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका. अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडेसे साखर टाकून अनारसा थापा. आल्या लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडंसं वापरा. ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्यात तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं.